हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 6 सबसेट इंग्लिश पॅड पेपर फर्स्ट टर्म एक्झाम. सो चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचप्रमाणे हाईप हे बटन प्रेस करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. त्याचप्रमाणे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सर्व इयत्तेचे अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ हे प्लेलिस्टमध्ये आहे, तर नक्की तुम्ही इयत्ता 6वीची प्लेलिस्ट बघा आणि तुम्ही सर्व विषयांचा छान अभ्यास करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड ही तुम्हाला ओरल असणार आहे. पॅटचा पेपर आहे, त्यामुळे पॅटच्या पेपरला 10 गुणांचं ओरल असते आणि क्वेश्चन नंबर 1 आणि 2 ही ओरलवर असते. यानंतर रिटर्न सेक्शन स्टार्ट होतं. तर क्वेश्चन नंबर 3 पासून तुमचं रिटर्न सेक्शन स्टार्ट होतं. बघा, पहिला प्रश्न आहे, ऑब्झर्व द तारा पिक्चर, गेस हर एक्सप्रेशन अँड कम्प्लीट द गिवन टेबल. तर ऑलरेडी आपण हे लर्न केलेलं आहे बुकमध्ये, ताराच पिक्चर. आता या ठिकाणी काही पिक्चर्स दिसत आहेत आणि त्याचे एक्सप्रेशन आपल्याला बघायचे आहे आणि आपल्याला पिक्चरच्या समोर लिहायचे आहे. तर बघा, पिक्चर फर्स्ट आहे, सो ते पिक्चर आहे हॅपी. सो वी आर राईट, द आन्सर इज हॅपी. सेकंड पिक्चर आहे सॅड. थर्ड पिक्चर आहे अँग्री अँड फोर्थ पिक्चर आहे स्केअर्ड. ॲज लाईक आहे, इट्स व्हेरी सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 4, रीड द फॉलोइंग नाउन अँड राईट देम इन प्रॉपर रो. 4 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी 2 रो आहे बघा. फर्स्ट आहे नाउन आणि दुसऱ्या या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहायचा आहे. फील्ड, पीपल, फार्मर. सेकंड आहे हॅपीनेसेस, एअर, फार्मर, कॅमल. तर बघा, हे शब्द दिलेले आहे आणि हे जे शब्द आहे नाउन दिलेले आहे तर ते काय आहे, जसं की ॲनिमल, कॅमल, प्लेस, फील्ड, थिंग वी कॅन फील अँड सी, हॅपीनेसेस अँड थिंग्स वी कॅन नॉट टच अँड सी, जे आपण स्पर्शही करू शकत नाही आणि बघूही शकत नाही, एअर. ॲज लाईक आहे, हवं तर तुम्ही नोटबुकमध्ये हे लिहून घेऊ शकता. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 5, डू ॲज डायरेक्टेड. 6 गुणांसाठी आहे. या ठिकाणी तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. Once glass has become cold, stiff and hard, it is not possible to shape it. Shape is a brittle. That means it breaks easily. It has to be a shape into a different article when it is still hot and soft. Very hot glass is more like a liquid. You can pour it, mold it, roll it, press it, or even blow it to make a variety of shapes. Hot liquid glass is poured into a mold and hard to make article of various shape and size. It can also be rolled out to make flat sheet of glass. बघा, या पॅसेजवर आता काही प्रश्न आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन वेन इट इज नॉट पॉसिबल टू शेप द ग्लास. सो आन्सर इज वन्स glass has become cold, stiff and hard, it is not possible to shape it. सेकंड आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. 2 मार्क आहे यासाठी. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. यू कॅन, या ठिकाणी वरती दिलेले आहे बघा, pour it, mold it, roll it, press it, or even blow it to make variety of shapes. ॲज लाईक आपल्याला आन्सर लिहायचा आहे. हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्नांची उत्तरे हे लिहून घ्या. त्याचप्रमाणे चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग पोएम अँड डू देअर ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी सॉंग्स ऑफ हॅपीनेसेस, सिंग युअर वे होम, सिंगिंग युअर वे होम ही जी पोएम आहे तर या पोएमवर आधारित काही प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. व्हेन यू आर हॅपी, ती जी पोएम आहे तर त्यावर आधारित आहे. व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. आपल्याला सर्वांना ही पोएम माहीत आहे, अतिशय छान आहे. सो बघा, नेम ऑफ द पोएम, पोएमचं नाव काय आहे, सॉंग्स ऑफ हॅपीनेसेस वरती दिलेलं आहे. हे दोन्ही लिहायचं नाही आहे, नाही तर मुलं काय करतात, सिंग युअर वे होम लिहितात किंवा व्हेन यू आर हॅपी या पद्धतीने लिहितात. तर हे दोन्ही नाही आहे, पोएमचं नाव विचारलेलं आहे, तर पोएमचं नाव आहे सॉंग्स ऑफ हॅपीनेसेस. सेकंड आहे, राईट द रायमिंग पेअर फ्रॉम द पोएम.
आता पोयममध्ये रायमिंग वर्ड्स आपल्याला लिहायचे आहे. डे, अवे, रोड, लोड, नो, शो. ॲज लाईक आहे. बघा, आपल्याला कोणतीही पोयम आली तरी एक प्रश्न हा कंपल्सरी असतो, तो म्हणजे रायमिंग वर्ड. त्याच्यामुळे रायमिंग वर्ड ओळखायला नक्की शिका. क्वेश्चन नंबर 6 आहे. डू ॲज डायरेक्टेड, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द ब्रॅकेट अँड फिल इन द सेंटेन्स ॲप्रोप्रिएटली. एनी 2 आहे. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यातील 2 गुण आपल्याला याच्यासाठी आहे. बघा, कंसामध्ये 3 शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला फिल करायचे आहे योग्य त्या सेंटेन्समध्ये. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. आय लाईक फ्रेश व्हेजिटेबल्स. वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, बी. राईट द करेक्ट ॲडवर्ब फ्रॉम इन द फॉलोइंग सेंटेन्स. एनी 2 2 मार्कासाठी आहे. विकास रन क्विकली. कंसामध्ये क्विक दिलेलं आहे, आपल्याला ॲडवर्ब लिहायचं आहे. मग क्विकचं क्विकली होतं. सो हेन्स विकास रन क्विकली वेन ही हिअर्ड अ लाऊड साऊंड. सेकंड आहे. आय कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल इझिली. आय कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल इझिली. LY प्रत्यय लावायचा आहे. नेक्स्ट आहे. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स फ्लाईंग ब्युटिफुल. ब्युटिफुलचं ॲडवर्ब होतं ब्युटिफुली. सो अ फ्लॉक ऑफ बर्ड्स फ्लाईंग ब्युटिफुली ओव्हर द लेक. ॲज लाईक आपल्याला या ठिकाणी कंसामध्ये शब्द दिलेला आहे आणि आपल्याला ॲडवर्ब, करेक्ट ॲडवर्ब हे फिल करायचं आहे. सो आपण LY हे प्रत्यय लावायचं आहे. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 7. रीड द सेंटेन्स इन कॉलम ए, मॅच द विथ पेअर देअर टाईप इन कॉलम बी. अतिशय सोपं आहे. कॉलम ए आणि कॉलम बी मध्ये आन्सर लिहायचा आहे. आता बघा, इथं काही छोटी वाक्य दिले आहे, ती कोणत्या टाईपची आहे ते लिहायचं आहे. जसं की आपण शिकलोच आहोत, टाईप ऑफ द सेंटेन्स तेच आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल. दिस इज अ बुक. इट्स अ स्टेटमेंट. हाऊ नाईस. इट्स अ एक्सक्लेमेटरी. थर्ड is come here. It's a command or order. And last one, how are you? It's a WH type of questions. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्न उत्तरे हे लिहून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. डू ॲज डायरेक्टेड. 8 गुणांसाठी आहे. ए आहे त्यातील मेक फॉर मिनिंगफुल सेंटेन्स विथ हेल्प ऑफ द नेबरिंग बॉक्सेस. तर खाली काही छोटे छोटे बॉक्स दिलेले आहे. सेंटेन्स बोर्ड आहे. तर ह्या बोर्डचा उपयोग करून, या वाक्यांचा उपयोग करून तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स हे बनवायचे आहे. जसे की आपण पुस्तकामध्ये देखील शिकलेले असाल, तर खाली आपण या ठिकाणी मिनिंगफुल 4 सेंटेन्स लिहायचे आहे. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून देखील शी लाईक कॉफी. तर आपल्याला 4 सेंटेन्स बनवायचे आहे. अजून आय एम गोईंग टू मार्केट. ही इज प्लेइंग क्रिकेट. आय एम क्लाइम्बिंग ऑन द ट्री. अँड ही लाईक टू रीड बुक्स. ॲज लाईक आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स हे बनवायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. ऑब्झर्व द ऑर्डिनल नंबर चार्ट अँड डू ॲज डायरेक्टेड. 5 गुणांसाठी आहे. ऑर्डिनल नंबर दिलेला आहे. तुम्ही अभ्यासला देखील असेल शाळेमध्ये. तर बघा, 1 2 3 4 5 6 ते आपण कशा पद्धतीने लिहितो, तो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10 या पद्धतीने. लास्ट वन आहे बघा 100. सो व्यवस्थित तो ऑब्झर्व करायचा आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहेत ते आपण बघूया. अतिशय सिंपल आहे बघा. राईट द फॉलोइंग नंबर ॲज ऑर्डिनल नंबर ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पल दिलं आहे जसं की नंबरमध्ये 21. सो आपण लिहिणार 21st. वरती दिलेलं आहे, आपण बघून लिहू शकता. 3 दिलेला आहे. थर्ड म्हणतो आपण 23, 23rd, 22, 22nd अँड 10th या पद्धतीने. नेक्स्ट आहे बी. राईट द ऑर्डिनल नंबर फॉर द फॉलोइंग वन हॅज बीन डन फॉर यू. एक्झाम्पल आहे जसं की 4 4th, फर्स्ट, 1 फर्स्ट, 2 सेकंड. वरती दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण हे लिहायचं आहे. एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला इझिली ते सॉल्व करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी. गिव्ह युअर ओपिनियन फॉर क्वेश्चन नंबर 10. हेल्दी ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू युअर मदर टंग. यू मस्ट नंबर 10 आहे. ॲक्ट लाईक अ वाईज कस्टमर. त्यातील फर्स्ट आहे ए. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इनटू युअर मदर टंग. नाउ एनी 3. व्हॉट नॉट टू बाय.
या ठिकाणी आपल्या मातृभाषेमध्ये तुम्हाला shown in the शब्दांचा picture. अर्थ लिहायचा आहे. Write short जसे की paragraph. पहिला आहे राईट, तर यावर तुम्हाला लिहा. paragraph सेकंड आहे लिहायचा फ्रेंड, आहे. मित्र या किंवा ठिकाणी मैत्रीण. पिक्चर थर्ड दिलेला आहे आहे. फेस म्हणजे चेहरा आणि फोर्थ आहे फ्लावर म्हणजे फूल. यानंतर बी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मदर टंग एनी टू. तर आपल्याला वरती शब्द दिले होते, आता खाली आपल्याला वाक्य दिलेलं आहे ते आपल्या भाषेत लिहायचं आहे. जसे की पहिला आहे बघा, द रेन इज व्हेरी ब्युटिफुल. पाऊस खूप छान आहे. त्यानंतर दुसरा आहे आय लव्ह माय फॅमिली. माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. तिसरा आहे आय डोंट नो. मला माहिती नाही. आणि चौथा आहे आय लिव्ह इन अमरावती. तर मी अमरावतीमध्ये राहतो. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपली क्वेश्चन पेपर असणार आहे. पॅटचा पेपर सेम याच पद्धतीने असतो. सो नक्की या प्रश्नपत्रिकेचा सराव करा. त्याच पद्धतीने इतरही विषयाच्या प्रश्नपत्रिका किंवा अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर आहे. इयत्ता 7वी स्टँडर्ड 6 ची पूर्ण प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर. नक्की इतर विषयांच्या देखील तुम्ही प्रश्नपत्रिका नक्की अभ्यासा. इतर विषयांच्या आहे त्याचप्रमाणे. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान मार्क मिळवा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.